राज्यात सर्वत्र उन्हाचा तडाखा असून विजेची मागणी वाढली असताना राज्यातील सर्वात मोठे केंद्र असलेल्या चंद्रपूर वीज केंद्रातील प्रत्येकी 500 मेगावॉट क्षमतेचे 2 संच ट्यूब लिकेजमुळे बंद पडले. त्यामुळे वीज उत्पादनावर गंभीर परिणाम झाला आहे. सुमारे 2920 मेगावॉट वीज उत्पादन क्षमतेच्या या केंद्रातून सद्यस्थितीत केवळ 1600 मेगावॉट विजेचे उत्पादन सुरू आहे. त्यामुळे राज्यात विजेचे संकट निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. चंद्रपूर वीज केंद्रातील 5 क्रमांकाचा संच ट्यूब लिकेजमुळे 3 दिवसांपूर्वी बंद पडला, तर 2 मे रोजी सकाळी 5 क्रमांकाचा संच बंद पडला. या दोन्ही संचामध्ये ट्यूब लिकेज झाल्याचे सांगण्यात येत आहे. अतिउष्णता, चुकीची देखभाल, गंजणे आणि रसायनांचा परिणाम आदी कारणांमुळे चंद्रपूर वीज केंद्रात गेल्या काही वर्षात ट्यूब लिकेज होण्याचे प्रमाण वाढले आहे. उन्हाळ्यामुळे विजेच्या मागणीतही वाढ झाली आहे. दरम्यान बंद पडलेले दोन्ही संच 3 ते 4 दिवसात पूर्ववत सुरू होईल, अशी माहिती आहे.